नमस्कार मित्रांनो, मी विशाल देवरे. त्र्यंबकेश्वर इथून सुरू करत सह्याद्रीतलं पहिलं शिखर ज्याला म्हणतात त्या ब्रह्मगिरीचा आज मी ट्रेक करणार आहे. पौराणिक कथांमध्ये ज्याचा संदर्भ आढळतो असे मूळ गंगा स्थान आणि जटा मंदिर करत अनोखी भौगोलिक रचना आणि अद्वितीय दुर्गशिल्प म्हणजेच दुर्गभंडारपर्यंतचा हा प्रवास असणार आहे. ट्रेकच्या स्टार्ट पॉइंटपर्यंत गाडी सहज येते. पुढे दगडी पायऱ्यांमार्गे वर जाण्यासाठी वाट आहे. वाटेच्या प्रवेशद्वारानंतर लगेचच तिकीट घ्यायला लागतं. श्रावण सोमवार असल्याने गर्दी अपेक्षित होती. डोंगरासमांतर ही वाट वर माथ्यावर घेऊन जाते. वाटेत दोन्ही बाजूला चहा नाश्त्याचे स्टॉल आहेत. डाव्या बाजूला आता डुकसरून सुळक्यांच्या पलीकडे आणि ब्रह्मगिरीच्या मागचा अंजनेरी तर डोळ्याआड झालेला. ब्रह्मगिरीला शिवस्वरूप मानलं जातं. वर घेऊन जाणाऱ्या या पायऱ्यांची संख्या जवळपास 700 आहे. अर्ध्या वाटेवर चालून आल्यानंतर उजवीकडे गंगाद्वार जाण्यासाठी वेगळी पायवाट आहे. गोदावरीचा प्रवाह ब्रह्मगिरीवरून नाहीसा झाल्यानंतर प्रथम इथेच नजरेस येतो. इथे गोमुखी दगडी शिल्पातून वाहणारा गोदावरीचा प्रवाह दिसतो. वाटेत लागणारी ही दुमजली वास्तू शिवभक्तांसाठी विश्रांतीची जागा असावी. आत खाणे आहेत, मागे एक छोटी खोली आणि वर अजून एक मजला. वास्तूच्या मागे एक स्टेपवेल म्हणजेच पुरातन बारव आहे. तोही बघण्यासारखा आहे. इथे येऊन या दगडी बांधकाम केलेल्या पायऱ्या संपतात आणि वर जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या सुरू होतात. आतापर्यंत वाट बरीच रुंद होती. पुढची वाट अरुंद असल्याने ट्रेकचा स्पीड मंदावतो. श्रावण सोमवार असल्याने गर्दी वाढायला सुरुवात झाली. पायऱ्या चढून वर येताना उजवीकडे पहारेकऱ्यांची गुफा लागते. या खोलीत ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. पुढे वळणावर हनुमानाची ही मूर्ती. वर येताना वाटेवर लागणारी ही दुसरी गुफा. इथे दरवाजाच्या दोन्ही बाजूला ऋषींची मूर्ती आहे. पुढे अजून वर जाऊन पहिलं प्रवेशद्वार लागतं. दरवाजातून वर आल्यावर कातळात कोरलेला हा अजून एक दरवाजा.
साधारण एक 2 तास रेंगाळत शूट करत थांबत वरती पोहोचलोय. वर आल्यावर धुकं सरून आजूबाजूची विजिबिलिटी थोडी वाढलेली. गड माथा खूप जास्त मोठा असल्याने गर्दी विभागली जाते. वर येणाऱ्या प्रत्येकाचा उद्देश वेगळा. गडावर फिरण्यासारखं बरंच असल्याने सर्व बिझी दिसतात. ज्याच्या मनात शिवभक्ती आहे ते मूळगंगा आणि जटा मंदिराकडे चालायला नेतात. यंगस्टर्स सहज आउटिंगसाठी निसर्गप्रेमी म्हणून या टेकड्यांवर फेरफटका मारतात आणि गड उतरतात. ट्रेकर मंडळी समोरच्या टेकड्या उतरून जात दुर्ग वंडरकडे तडक निघतात. या न त्या कारणामुळे ब्रह्मगिरीवरचा पवित्र सहवास सर्वांना लाभतो. वर चढून आल्यावर उजवीकडे आणि डावीकडे या टेकड्या आहेत. त्या एक व्ह्यू पॉइंट आहेत. वर सिग्निफिकंट असं काही नाही. त्यामुळे मी मूळ गंगेकडे वाटचाल सुरू केली. टेकडी उतरली, डावीकडे वळलं की ब्रह्मगिरी मुख्य दर्शन मंदिराजवळ पोहोचतो. पुन्हा गर्दीमुळे इथलं दर्शन टाळून मूळ गंगेकडे आलो. इथून गौतमी गंगा म्हणजेच गोदावरीचा उगम होतो. हिंदू पुराणानुसार गौतम ऋषींनी गौहत्येचं पातक दूर करण्यासाठी इथे तप केलेला. त्यांना महादेव प्रसन्न झाले आणि गौतम ऋषींनी शंकराच्या जटेमधल्या गंगेची मागणी केली. गंगा त्यासाठी तयार नव्हती, म्हणून शंकराने आपली जटा ब्रह्मगिरीवर आपटून गंगा भूलोकी आणली. उत्तरेकडे असलेली भागीरथ गंगा आणि गौतमी गंगा म्हणजेच गोदावरी, जी दक्षिण वाहिनी आहे. मूळ गंगेनंतर विरुद्ध दिशेला डोंगरा समांतर जटा मंदिराकडे चालायला घेतलं. या व्ह्यू पॉइंट वरून समोर ब्रह्मा डोंगर आणि त्यामागे असलेला हरिहरगड दिसतो. खाली हे तळेगाव तलाव. धुकं अजूनही येत जात होतं. इथे वेळ न घालवता पुढे जटा मंदिराकडे निघालो. जटा मंदिरात दर्शनासाठी लोकांची गर्दी वाढत होती. मंदिरात शंकराने आपटलेल्या जटांच्या खुणा अजूनही आहेत. पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आणि आडोसा शोधण्यासाठी लोकांची धावपळ झाली. हे जटा मंदिर. या मंदिरानंतर मागची ही वाट आपल्याला दुर्ग भंडारकडे घेऊन जाते. ब्रह्मगिरीवरची टेकडी उजवीकडे ठेवत पायवाट चालणं सुरू ठेवलं. वाटेत थोडं उंचावट्यावर आलं की दुर्ग भंडार दिसतो. पुढे वाटेत उजवीकडे लागणारं हे एक पाण्याचं टाकं. दुर्ग भंडार हा ब्रह्मगिरीचाच उपदुर्ग आहे. त्यावर जाण्यासाठी कातळात पायऱ्या खोदलेल्या आहेत. जटा मंदिरानंतर लोक परतीचा प्रवास सुरू करतात.
हा सुंदर पायरी मार्ग खूप जवळ येईपर्यंत दिसत नाही. फार कमी लोक हे अखंड कातळ करून बनवलेलं अनोखं दुर्गशिल्प पाहायला येतात. शंभर फुटापेक्षा जास्त खोल हा चर 6 ते 8 फूट रुंद आहे. साधारण 55 पायऱ्या उतरून खाली आलं की लहान दरवाजावर पोहोचतो. मातीत बुजलेला दरवाजा वाकून बाहेर यावं लागतं. जटा मंदिराच्या मागच्या वाटेने कडेकडेने दुर्ग भंडारावरती पोहोचलोय. हा मागे दुर्ग भंडार. दोन्ही गडांना जोडणारा हा नैसर्गिक पूल पायांचा थरकाप उडवतो. सततच्या पावसामुळे होणारी निसरडी वाट याला अजूनच धोकादायक करते. हा नैसर्गिक ब्रिज साधारण 300-350 फूट लांब आणि फक्त 8 ते 9 फूट रुंद आहे. दोन्ही बाजूला 500 फुटांपेक्षा जास्त खोल कडा आहे. त्यामुळे याच्यावरून खूप जपून जावं लागतं. पुढे पुन्हा लहान दरवाजात आत शिरून परत एकदा कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. वर चढून आलो की दुर्गभंडारच्या सर्वोच्च माथ्यावरती पोहोचतो. वर आल्यावर ब्रह्मगिरीचे संपूर्ण पठार आणि शिखर दिसतात. गड माथा लहान आहे. माथ्यावर फार अवशेष नाहीत. पुढे वाट गडाच्या टोकाला असलेल्या बुरुजावर घेऊन जाते. अनोखी भौगोलिक रचना असलेला दुर्गभंडार त्र्यंबकगडाच्या रक्षणासाठी बांधला गेला असावा. इथे येऊन ब्रह्मगिरीचा ट्रेक संपतो. पूर्वी महाराष्ट्रातून गुजरातला जाणारा एकमेव मार्ग त्र्यंबक रांगेतून जात असे. त्याच्यासाठी उभारलेला ब्रह्मगिरी हा मध्ययुगीन काळापासून अजिंक्य आहे. पुन्हा कातळात खोदलेल्या पायऱ्या उतरून परतीचा प्रवास सुरू केला. पठारावर परतलो तेव्हा गडावरचं संपूर्ण दुःख सरलेलं. परतताना वर काढलेले हे काही फोटोज. मी विशाल देवरे. सह्याद्रीकरांसाठी प्रवास वर्णनाचा प्रयत्न सुरू असेल.
भेटूया लवकरच.